माझ्या प्रिय बंधुगिनो, आपल्या मृतांसाठी प्रार्थना करण्यासाठी आपण सर्वजण येथे या दफनभूमीवर जमलेलो आहोत. आपल्या मृत भाविकांसाठी आता आपण प्रार्थना करणार आहोत. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता दयासागर परमेश्वर ह्याचा गौरव असो. आमेन. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आपले बंधुभगिनी ख्रिस्तवासी जे मरण पावलेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याकरिता आपण इथे जमलेलो आहोत. मृत्यूमुळे माणसाच्या जीवनाचा शेवट होत नाही, तर त्यात फक्त बदल होतो. मृत्यूनंतर अनंतकाळच्या शाश्वत जीवनाला सुरुवात होते. ही ख्रिस्ती निष्ठेने आपण प्रार्थना करूया. हे दयावंत परमेश्वरा, आमच्या बंधुभगिनींसाठी तू या जीवनातून स्वतःकडे बोलावलेले आहेस. तुझा पुत्र ख्रिस्त सर्वप्रथम मरणातून उठला. आमच्या ह्या बंधुभगिनींना आम्ही प्रभूकडे सोपवतो. त्यांना सोपवलेले आहे. त्याने त्यांचा स्वीकार करावा आणि अखेरच्या दिवशी पुन्हा त्यांना उठवावे, अशी प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करत आहोत. आमेन. हे प्रभू, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्याची आमच्या बंधुभगिनींची इच्छा होती. म्हणून त्यांच्याकडून घडलेल्या अपराधांची त्यांना दयेने क्षमा कर. ख्रिस्तावरील श्रद्धेमुळे ते तुझ्या प्रजेमध्ये समावले आहेत. आता त्यांना प्रेमाने व दयेने तुझ्या संतगणात समाविष्ट कर. हे पित्या, सांत्वनकर्त्या परमेश्वरा, तुझ्या ह्या लोकांचे त्यांच्या दुःखात सांत्वन कर. तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याने मरणातून पुन्हा उठून आमच्या जीवनाला नवीन दिशा दिली आहे. ह्या जगात आम्ही सर्वांशी शांतीने वागावे, एकमेकांना क्षमा करून तुझ्या श्रमेस पात्र व्हावे व ख्रिस्ती विश्वासाने एकमेकांचे सांत्वन करावे, अशी आम्हाला सुबुद्धी दे. आमेन. या दफनभूमीमध्ये दफन केलेल्या सर्व मृत व्यक्तींसाठी आणि जगभरातील सर्व मृत व्यक्तींसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरी, प्रभूची ठाई आहे. धन्य स्त्रियांमध्ये आणि धन्य राजे फळ येशू. प्रभो यांना चिरंतन शांती दे.
मिसा आपल्या पॅरिशमधील सर्व मृत व्यक्तीच्या आत्म्यासाठी, पिता, पुत्र व पवित्र आत्मा याच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशूची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हास लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय भाविकांनो, काल 1 नोव्हेंबर ख्रिस्त सभेनं सर्व संतांचा सोहळा साजरा केला. आज 2 नोव्हेंबर मृत भाविक स्मृती दिन आपण साजरा करीत आहोत. आपल्या या दफनभूमीत आपले प्रियजन या ठिकाणी विसावलेले आहेत. प्रभूमध्ये ते चिरनिद्रा घेत आहेत. कुटुंबासाठी त्यांचे श्रम, आपल्या मुलाबाळासाठी त्यांनी केलेला त्यागमय जीवन आणि देवावरील त्यांची नितांत श्रद्धा याची आठवण करून आपल्या सर्व मृत बंधुभगिनींना परमेश्वरानं चिरंतन शांती द्यावी म्हणून ह्या मिसेत आपण प्रार्थना करत आहोत. थोडा वेळ शांत होऊन आपल्या अपराधाची आठवण करून या पवित्र रसाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून पश्चातापी अंतकरणानं प्रभूकडे वळूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैराने मी फार पापी केली आहे. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध. म्हणून मी तुम्हारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संतांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपल्या सर्व मृत भाविक बंधू भगिनींसाठी आपण प्रार्थना करूया. हे दयावंत परमेश्वरा, आमच्या प्रार्थना ऐक आणि आमचे दुःख दूर कर. पुनरुत्थित ख्रिस्तावरील आमची श्रद्धा आम्ही नव्यानं प्रकट करीत आहोत. त्याच्या पुनरुत्थानात आमच्या सर्व मृत भाविक बंधू भगिनींना सहभाग मिळेल अशी आमची आशा दृढ कर. ही प्रार्थना मी तुझ्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करण्याकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन. नीतिमानांचे आत्मे देवाच्या हाती आहेत आणि कोणतीही पीडा त्यांना स्पर्श करणार नाही.
मूर्खांच्या दृष्टीने आत्मे मरण पावले, त्यांचे जाणे पीडा म्हणून समजले गेले. आमच्यापासून त्यांचे जाणे म्हणजे त्यांचा संपूर्ण विनाश असे मानले गेले, पण ते मात्र शांतीमध्ये आहेत. कारण जरी माणसाच्या दृष्टीने त्यांना शिक्षा झाली, तरी त्यांना शाश्वत जीवनाची पूर्ण आशा आहे. थोडीशी शिस्त अंगी बांधल्यामुळे त्यांचा मोठा लाभ होईल. देवाने त्यांची कसोटी घेतली आणि त्याच्या दृष्टीने ते त्याच्या सहवासाला पात्र ठरले. सोन्याची परीक्षा भट्टीत करावी तशी त्यांची त्याने केली. होमार्पणेप्रमाणे त्याने त्यांचा स्वीकार केला. न्यायाच्या दिवशी ते चकाकतील. संकटातून ठिणग्या उडाव्यात तसे चमकतील. ते राष्ट्रांचा कारभार पाहतील आणि लोकांवर राज्य करतील. प्रभू त्यांच्यावर सर्व काळ राज्य करील. त्यांच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना सत्याची जाणीव होईल. श्रद्धावंत जन त्याच्याबरोबर प्रेमामध्ये राहतील, कारण कृपा आणि दया त्यांच्या निवडलेल्या लोकांवर आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू.
पौलाचे रोमकरास पत्र यातून घेतलेले वाचन. ख्रिस्त येशूमध्ये स्नानसंस्कार घेतलेल्या आपणा सर्वांना त्याच्या मरणात स्नानसंस्कार घेतला आहे. ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय? आपण त्या मरणातील स्नानसंस्काराने त्याच्याबरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवी सामर्थ्याने मेलेल्यातून उठवला गेला, त्याचप्रमाणे आपणही नवजीवन जगावे. कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहोत, तर त्याच्या उठवण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त होऊ, हे आपल्याला ठाऊक आहे का? हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण यापुढे पापाचे दास्य करू नये, म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खेळवला गेला. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान उठला आहे. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू, अशी आपली श्रद्धा आहे. आपणास ठाऊक आहे की मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. जो कोणी पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. त्यालाच मी शेवटल्या दिवशी उठवीन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू कवठी म्हटल्या जागी आला तेव्हा तेथे रोमी शिपायांनी येशूला आणि 2 अपराध्यास, एकाला त्याच्या उजवीकडे आणि एकाला डावीकडे असे क्रुसावर खिळले. क्रुसावर खिळलेल्या त्या अपराध्यापैकी एकानं त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला आणि आम्हाला वाचव. परंतु दुसऱ्यानं त्याचा निषेध करून म्हटले, तुलाही ती शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथान्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्याचे योग्य फळ भोगत आहोत. परंतु यानं काही अयोग्य केलं नाही. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रभूच्या धामी जाईन मी, मंगल गाणे
गायीन मी. तृषित हरिणी जशी पाण्यासाठी तळमळते, तसाच माझा जीव देवाच्या भेटीसाठी तळमळतो. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय भाविकांनो, आयुष्याचा जीवनाचा शेवटचा मुक्काम कुणालाही ठाऊक नाही. पण असं सांगितलं जातं, शेवटचा मुक्काम हा देवाच्या घरी. ज्या परमेश्वरापासून आपण आलेलो आहोत, त्या परमेश्वराकडे या जगातील प्रवास आटोपून एक दिवस तुम्हाला, मला, आपल्या सर्वांना परत जायचं आहे. या जगामध्ये आपण क्षणभंगूर काळासाठी आलेलो आहोत. ख्रिस्ती श्रद्धेत आपण सर्वजण या जगाचे यात्रेकरू आहोत. आनंद लुटण्यासाठी, मौज मजा करण्यासाठी, खरेदी विक्रीसाठी यात्रा नेहमीच गजबजलेली असते. परंतु जेव्हा यात्रा उघडते, तेव्हा जो तो आपापल्या घरी परत जातो. एखादी ट्रेन, गाडी एका स्थानकावरून प्रयाण होत असताना अंतिम स्थानापर्यंत पोहोचेपर्यंत जेव्हा आपापलं स्टेशन येतं, तेव्हा जो तो गाडीतून उतरतो. या ठिकाणी आपल्या कुटुंबातील, घरातील, समाजातली माणसं देवाघरी गेलेले आहेत. ट्रेन पुढे निघून जाते आणि हा जीवनाचा प्रवास अखंड पुढे चालूच राहणार आहे. आपल्या कुटुंबात आणि आपल्या समाजात, गाव परिवारात आपण सगळेच जण क्षणिक काळासाठी पाहुणे म्हणून आहोत. पाहुणा फार दिवस घरी राहत नाही. परंतु जेव्हा कधी आपण पाहुण्याच्या घरी जातो आणि पाहुणा जेव्हा आपल्या घरी येतो, तेव्हा तो रिकाम्या हातानं येत नाही. देवाच्या घरी जाताना आपलं चांगुलपण, आपले सदाचार, आपले सद्विचार आपण आपल्याबरोबर घेऊन जाणार आहोत. मान बोईसर या पॅरिशमध्ये कार्यरत असताना या क्षणी माझ्या नजरेसमोर 7 ते 8 कुटुंब आहेत. मल्याळम, तामिळ, मँगलोरियन आणि 7-8 किलोमीटर अंतरावरून वर्षातून कमीत कमी 10 ते 12 वेळा आपल्या प्रिय व्यक्तीच्या भेटीसाठी, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याकरिता मान पॅरिशमध्ये दफनभूमीत ते येत असत. आणि आल्यावर त्या ठिकाणी खाचा साफ करणं, ते थडगं पाण्यानं धुवून काढणं, त्यावर 4 मेणबत्त्या लावणं, 2-4 फुलं त्या खाचेवर ठेवणं
आणि एकत्र कुटुंब म्हणून प्रार्थना करणं अनेक वेळा मी पाहायचो, मन भरून यायचं. आणि इतक्या दूरवरून आलेले आहेत, 7-8 किलोमीटरच्या अंतरावरून, आणि म्हणून अधूनमधून त्यांना मी भेटायचो, त्यांच्याशी थोडासा वार्तालाप करायचो आणि म्हणायचे, फादर यहाँ बहुत अच्छा लगता है, प्रेयर करने के बाद हमें एक शांति मिलती है. कुटुंब आपल्या प्रिय व्यक्तीच्या खाचेजवळ एकत्र प्रार्थना करत असताना पाहून मला जणू काय वाटायचं, आपल्या कुटुंबातील, त्यांच्या घरातील त्या बाईचा पती असेल, त्याची पत्नी असेल, एखाद्याची मुलं मुली असतील किंवा एखाद्याचे आई वडील असतील, जणू काही त्या खाचेमध्ये त्या ठिकाणी ते आपल्या कुटुंबातील प्रिय व्यक्तीला पाहत आहेत, त्यांच्याशी बोलत आहेत आणि त्यांचं बोलणं ऐकत आहेत. ख्रिस्ती श्रद्धेमध्ये मरण हा जीवनाचा शेवट नाही, तर तो एक अनंतकाळचा प्रवास आहे आणि प्रभूमध्ये आपल्या सर्वांना शाश्वत जीवन आहे. मरण येणं आणि मरण ओढवणं यामध्ये फार मोठं अंतर आहे. मरण, मृत्यू स्वीकारणं, त्यासाठी शौर्य आणि देहशीलता लागते. ज्याला मरण येतं तो भीतो, परंतु जेव्हा मरण आपण स्वतःहून आपल्यावर ओढवतो तेव्हा तो त्या व्यक्तीच्या मनाचा दुबळेपणा, त्याचा आतताईपणा, त्याची किंवा तिची अगतिकता किंवा जीवनापासून पळपुटेपणा असू शकतो. आपण सर्वजण एक दिवस देवाच्या घरी परतणार आहोत आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्त सभा या अमृत भाविक स्मृतिदिनी जे ज्ञात आहेत, जे अज्ञात आहेत, ज्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी कुणीही नाही, अशांसाठी प्रार्थना करण्याकरता आपणास पाचारण केलं जात आहे. आपण परमेश्वरासमोर अशक्त आहोत, दुर्बल आहोत आणि प्रभू येशू म्हणत आहे, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझ्यावर श्रद्धा ठेवतो त्याला मरणाचा अनुभव कधीच येणार नाही. अंत्यविधीची मिसा झाली, 7व्या महिन्याची मिसा झाली, फार वर्षाची मिसा झाली. काहींना वाटतं मेले ते गेले, जणू काही ते आपल्या दृष्टीआड झाले, जणू काही ते या भूतलावर जन्मलेच नव्हते. परंतु जर बारकाईनं आपण आत्मपरीक्षण केलं, त्या संबंधित कुटुंबातील व्यक्तींना जर आपण भेटलो,
तर जे जीवित आहेत त्यापेक्षा ज्या प्रिय व्यक्ती मृत आहेत त्याचीच अधिक आठवण केली जाते. जीवनातील अपयश, जीवनातील दुःख, आपला अपमान, आपली अवहेलना, आजार याद्वारे आपण कधीच खचून जाऊ नये. मनाशी आपला निर्धार आणि ज्या परमेश्वरावर आपण विसंबून आहोत त्या परमेश्वरावर जर आपली दृढ श्रद्धा असेल, आपलं जीवन त्या परमेश्वराला समर्पित असेल, तर तोच परमेश्वर आपल्या सर्वांना बळ शक्ती देतो. जो प्रभू येशू ज्यानं मरणावर विजय मिळवला तोच प्रभू येशू ख्रिस्त शेवटच्या दिवशी आपल्या सर्व मृत भाविक बंधुभगिनींना उठविणार आहे. आणि हा आपला विश्वास आहे. आणि त्याकरिताच आजच्या या मिसेमध्ये आपल्या सर्व मृत भाविक बंधुभगिनींसाठी आपण प्रार्थना करूया. आमेन. बंधू भगिनींनो, माझे व तुमचे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या त्याच्या पवित्र ख्रिस्ताचे कल्याण हो. हे प्रभू, येशू ख्रिस्ताच्या प्रीतिबंधनानं आम्ही या संस्काराशी जोडले गेलो आहोत. आमच्या दानाचा स्वीकार कर आणि तुझ्या पुत्राच्या वैभवात आमच्या मृत भाविक बंधुभगिनींना सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थन सनातन परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. पुनरुत्थित ख्रिस्तानं आमच्या पुनरुत्थानाचा आशादीप उजळला. भावी अमरत्वाच्या अभिवचनामुळे मृत्यूचे दुःख सहन करण्यास आम्हाला सामर्थ्य प्राप्त झाले. हे प्रभो, तुझ्या श्रद्धावंत लोकांचे जीवन मृत्यूमुळे नष्ट होत नाही, तर त्यात फक्त बदल घडतो. जेव्हा ऐहिक जगातील हे शरीर मृत होते तेव्हा स्वर्गातील शाश्वत जीवनाला सुरुवात होते. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील
दूताच्या सर्व गायकवृंदाबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू गम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यास देत म्हटले, तुम्ही सर्वच जण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झालं त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यास देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून पिया. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभु येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायी भाकर व तारणदायक फळ अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही तुला विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. या जगातून बोलावून घेतलेल्या लोकांची तू आठवण कर. स्नान संस्काराद्वारे ते ख्रिस्त समवेत मरण पावले, त्यांना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात देखील सहभागी कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या या बंधुभगिनींची आठवण कर.
त्यांना व ख्रिस्तवासी झालेली तर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवी माता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून तू आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तास पवित्रात्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासानं आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालस, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तीच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एक दुसऱ्यास प्रेमानं शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, माझ्या आज्ञासेवास इतके मिळवली नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरी होईल.
हे प्रभू परमेश्वर, या ख्रिस्त शरीर विधीत ख्रिस्ताचे मरण व पुनरुत्थान याचे रहस्य आम्ही साजरे करीत आहोत. या रहस्याच्या कृपा सामर्थ्यामुळे आमच्या सर्व मृत श्रद्धावंत मृत भाविक बंधुभगिनींना तुझ्या चिरंतन शांतीच्या स्वर्ग मंदिरात प्रवेश दे, ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. माझ्या प्रिय श्रद्धावंतांनो, आपल्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील आणि गाव परिवारातील सर्व मृत व्यक्तींसाठी आपण थोडीशी सवड काढावी. आपल्या दफनभूमीत दिवसभरात आपल्या सोयीप्रमाणे आपण जावं. जाताना येताना सुरक्षित अंतर ठेवा आणि कुटुंब ह्या नात्यानं आपण एकत्र खाचेजवळ प्रार्थना केल्यास आपल्या श्रद्धेची, विश्वासाची ती एक प्रचिती येईल. बंधू भगिनींनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. मनुष्यावरील आपल्या अपार प्रेमामुळे दुःखहर्त्या परमेश्वरानं मनुष्याला जीवनाचे दान दिले. पुनरुत्थित ख्रिस्तावरील तुमची श्रद्धा व नवजीवन प्राप्तीची तुमची आशा तो दृढ करो. आमेन. आमेन. आम्हा सर्व जीवितांना तो क्षमादान देवो आणि सर्व मृत भाविकांना प्रकाश व शांतीच्या राज्यात सहभागी करो. आमेन. ख्रिस्त मेलेल्यातून पुन्हा उठून यावर आम्ही श्रद्धा ठेवत आहोत, म्हणून त्याच्या आनंदमयी जीवनात तुम्हाला प्रवेश मिळो. आमेन. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मेचा आशीर्वाद आपणा सर्वावर येवो. आमेन. एकमेकावर प्रेम करण्यासाठी, एक दुसऱ्यांचं सांत्वन करण्यासाठी तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानतो.